हाय एव्हरीवन, मी ओमोबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव वाघमारे अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण क्लास 8साठी सायन्सचा चॅप्टर नंबर 16 रिफ्लेक्शन ऑफ लाईट या लेसनचा लेक्चर नंबर 2 आज आपण बघणार आहोत. तर हा लेक्चर आपला शेवटचं लेक्चर असणार आहे या लेसनचं. या लेक्चरमध्ये आपण पूर्ण जो लेसन आहे तो टोटली कंप्लीट करणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं तर रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट हे बघायचं. तर बघूया. तर इथे जे टॉपिक आहे आपला फर्स्ट रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. म्हणजे रिफ्लेक्टेड लाईट असतो. सपोज इथे एक सरफेस आहे, हा लाईट इन्सिडेंट रे इथे आला आणि हा इथून रिफ्लेक्ट झाला आणि हा पुन्हा जो रिफ्लेक्टेड होतो त्याला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, असं आपल्याला बघायचं आहे. तर आता फर्स्ट यामध्ये कॅन यू टेल दिलेलं आहे, हाऊ डू यू सी इफ द बार्बर इन अ सलून हॅज कट द हेअर ऑन युअर नेक प्रॉपरली ऑर नॉट. म्हणजे की आपल्या मानेवरचे जे आपल्या पाठीमागचे जे आपल्या डोक्यावरचे केस असतात ते प्रॉपरली कापले गेले आहेत का नाही हे आपण कसे बघतो बार्बरच्या शॉपमध्ये गेल्यावर. सपोज इथे आरसा आहे, हा आरसा आहे, हा वाला इथे आपण बसलेलो आहोत. या सपोज इथे एक मिनिट, इथे हा सपोज हा एक आरसा आहे आणि इथे एक चेअर आहे, या चेअरवर आपण बसलेलो आहोत. तर आपण काय करतो, इथे जेव्हा बसतो का नाही तेव्हा आपल्या पाठीमागे सुद्धा एक आरसा राहतो. तर आपलं जे रिफ्लेक्शन आहे ते यामध्ये पडतं आणि ते आपल्याला दिसतं. म्हणजेच की आपलं रिफ्लेक्शन यामध्ये पडतं, उजेड आपल्या म्हणजेच की जो लाईट आहे, लाईट सोर्स तो आपल्यावर पडतो आणि त्याचं जी इमेज आहे आपल्या याची ती या आरशामध्ये पडते आणि ती रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यामध्ये रेटिनामध्ये जाते आणि आपल्याला दिसतं. आणि जी इथं जे असतं, हा जो आरसा आहे, हा या आरशावर आपली नेकची जी मानेचं जे रिफ्लेक्ट हे इमेज ती यावर इन्सिडेंट रेच्या स्वरूपात पडते आणि ती रिफ्लेक्ट होते आणि पुन्हा या मिररवर जाते आणि ती आपल्याला दिसते. तर या प्रकारे आपल्याला ते काय होतं, तर आपल्या पाठीमागचं सुद्धा आपल्याला त्या मागच्या आरशाद्वारे दिसतं. सेकंड काय, व्हॉट टाईप ऑफ इमेज डू वी सी इन द मिरर. कशा टाईपची इमेज बघतो आपण, तर प्लेनच बघतो ना आपण, कारण की आपण जे आहे समोरची सुद्धा बघू शकतो आणि मागची सुद्धा बघू शकतो त्यामध्ये. व्हॉट हॅपन्स टू द लेफ्ट अँड राईट. तर लेफ्ट आणि राईटला काय होतं. थर्ड आहे, हाऊ डू वी सी द इमेज ऑफ द मून इन वॉटर. तर मूनची आपण कशी काय बघतो. सपोज हा एक मून आहे, इथे एक नदी आहे, ही नदी वाहत आहे आणि इथे सपोज एखादा मुलगा आहे, इथे हा मुलगा आहे. तर हा मुलगा या मूनची कशी काय यामध्ये मून आहे, तर हा मून कसा काय बघत आहे तो, तर इथे जे लाईट सोर्स आहे यावर लाईट पडत आहे आणि याची इमेज ती आहे ती या पाण्यामध्ये होत आहे आणि ही पाण्यामधली इमेज रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यामध्ये जाऊन आपल्याला ती इमेज दिसत आहे. या प्रकारची आपल्याला इमेज दिसत आहे. इन अ सलून देर आर मिरर्स इन युअर फ्रंट अँड बॅक. आपल्या फ्रंट आणि बॅक पाठीमागे आणि समोर दोन्ही इकडे आरसे असतात. द इमेज ऑफ द बॅक ऑफ युअर हेड. आपल्या हेडची जी मागची जी बाजू असते इज फॉर्म्ड इन अ मिरर ॲट द बॅक. त्या बॅकमध्ये जे आपण इथे मागच्या बाजूला जो आरसा असतो आपल्या डोक्याची जी इमेज असते ती इथे दिसते आपल्याला. नंतर काय, द इमेज ऑफ दिस इमेज, या इमेजची जी इमेज आहे फॉर्म इन द मिरर. त्या मिररमध्ये ते तयार होते ऑफ यू. आपली जी मिररमध्ये जी इमेज तयार होते ती इमेज आपले जे डोक्याची ती या मिररमध्ये तयार होते. थस यू कॅन सी हाऊ द हेअर ॲट द बॅक साईड ऑफ युअर हेड इज करतो. यामुळे जे आपण ते बघू शकतो, म्हणजेच की या मधली जी इमेज आहे ती आपल्याला यामध्ये दिसते ना, यामध्ये दिसते या आरशामध्ये, म्हणून आपण ते बघू शकतो. तर नंतर काय, हाऊ डू वी सी द इमेज ऑफ द मून इन वॉटर. तर जे वॉटरमध्ये आपली जी मूनची इमेज आहे इथे सपोज ते कशी काय दिसते आपल्याला ते सांगायचं. तर काय होते, तर हा जो मून असतो, हा मून या पाण्यामध्ये जे आहे आपल्याला कशा प्रकारे दिसतो, तो लाईट सोर्स आहे त्यावर लाईट पडतो. सपोज हा लाईट पडत आहे आणि हा जो लाईट आहे यामुळे याची इमेज आपल्याला यामध्ये रिफ्लेक्ट होते आणि ती आपल्या डोळ्यामध्ये जाते, म्हणजेच की आपल्याला ती दिसते ती इमेज आपल्या रेटिनामधून. नंतर काय, ॲज मून इन नॉट सेल्फ ल्युमिनियस. ते स्वतःचं काही नाही, त्याला लाईट देत नाही जो मून आहे. द सन लाईट फॉलिंग ऑन द सरफेस ऑफ मून इज रिफ्लेक्टेड. म्हणजे की जो मून जो आहे, जो चंद्र आहे, तो स्वतःच्या त्याला लाईट नाही आहे. तो काय करतो, तो इथे जो सूर्य असतो, तो जो सूर्य आहे सपोज या सूर्याची लाईट यावर पडताना तो लाईट जो आहे त्या लाईटमुळे ही जी इमेज आहे ही इथे इन्सिडेंट रे येतो आणि तो रिफ्लेक्ट होतो आणि आपल्याला इथे जो इन्सिडेंट रे इथे येतो काय होतो, एक मिनिट, तर इथे जे आहे हा इन्सिडेंट रे येतो हा वाला आणि तो रिफ्लेक्ट होऊन आपल्याला दिसतो. या प्रकारे ती इमेज फॉर्म होते. जसं की इथे आला
आणि ती या पाण्यामध्ये गेली, इथे त्याचं रिफ्लेक्ट झालं आणि तिथून आपल्याला ते दिसतं. या प्रकारे आपल्याला ते दिसतं. दिस इज रिफ्लेक्टेड लाईट इज अगेन रिफ्लेक्टेड बाय वॉटर. ती पुन्हा रिफ्लेक्ट होते, म्हणजेच की इथून इथे आलं, इन्सिडेंट रे आला, हा रिफ्लेक्ट झाला आणि पुन्हा रिफ्लेक्ट होतो, म्हणजेच की पाण्यातून पुन्हा रिफ्लेक्ट होतो आणि आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला तो त्याची इमेज तयार होते. टू गेव अस इमेज ऑफ द मून. त्यामुळे आपल्याला मूनची इमेज मिळते. इन दिस वे लाईट कॅन बी रिफ्लेक्टेड सर्वल टाइम. या अशा प्रकारचा लाईट आहे तो अनेक वेळा जो आहे तो रिफ्लेक्ट होतो. आणखीन आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. सपोज इथे एक मी टेबल आहे, ही एखादा बॉक्स आहे. तर हा जो बॉक्स आहे इथून लाईट आहे, इथे एक बल्ब आहे, सपोज हा बल्ब आहे, यामधून लाईट यावर पडत आहे आणि इथे मी आहो. सपोज माझा आईज आहे इथे, सपोज इथे माझे आईज आहेत, तर या आईजमधून आपण मला ते दिसेल. तर इथे जे यावरून इन्सिडेंट राहील आणि हा रिफ्लेक्ट होईल ना. तर आणखीन जो आहे इथून जर इथे जर मी एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर हा पुन्हा इथून रिफ्लेक्ट होऊ शकतो. या प्रकारे जे आहे ते रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट अशा प्रकारे घडतं. तर यामध्ये जे आहे या तत्वावरून, म्हणजेच की या रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट यावरून काही ऑब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला बघायचे. ट्राय दिस. इथे केल्डिओस्कोप बघायचं आपल्याला. केल्डिओस्कोप म्हणजेच काय, तर आपल्याला ते एक या प्रकारची डायग्राम असते, त्यामध्ये आपल्याला अनेक जे आहेत डायग्राम दिसतात. या डायग्राममध्ये अनेक तर यामध्ये आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट आहे टेक अ 3 रेक्टँग्युलर मिरर ऑफ द सेम साईज. आपल्याला रेक्टँग्युलर मिरर घ्यायचे. या प्रकारे 3 मिरर्स आपल्याला घ्यायचे. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे, सेकंड आहे आपल्याला जे आहे रेक्टँग्युलर आपल्याला मिरर्स घ्यायचे आहेत. नंतर युजिंग द स्टिकिंग टेप. तो टेप असतो की आपल्याला तो यूज करून स्टिक द मिरर टुगेदर मेकिंग अ ट्रायंगल विथ द रिफ्लेक्टेड सरफेस फेसिंग इनवर्ड्स. म्हणजेच की जे आरसा जो असतो तो आपल्याला जो आहे आरशामध्ये आपण ज्या साईडला बघतो का नाही, सपोज हा आरसा आहे, या आरशामध्ये जो रिफ्लेक्टेड जो सरफेस असतो तो आपल्याला घेऊन एक ट्रायंग्युलर, म्हणजेच की या प्रकारे आपल्याला तो आरसे जे आहे आरशाचं जे रिफ्लेक्टेड असं तयार करायचं. म्हणजेच की कशा प्रकारे होईल ते. फर्स्ट आपल्याला हा आरसा असं या प्रकारे लावायचं. मी सांगतो तुम्हाला, या प्रकारचे डायग्राम तयार होईल. या प्रकारे ते डायग्राम आपल्याला तयार करायचे. अशा प्रकारचे डायग्राम आहे. म्हणजेच की आपल्याला काय करायचं, ट्रायंग्युलरमध्ये या शेप पण तुम्ही बघू शकता. इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लावलेलं आहे. आणि जो रिफ्लेक्टेड सरफेस होईल तो आपल्याला अंदरच्या भागात ठेवायचा आहे, इनर स्पेसमध्ये. नंतर काय टेक अ व्हाईट पेपर. जो व्हाईट पेपर आहे ऑफ अ ट्रायंग्युलर शेप, याच प्रकारचा या ट्रायंगलच्या शेपचा या प्रकारचा आपल्याला कापायचा आहे. फिक्स इट विथ द टेप. इथे फिक्स इट विथ द टेप ॲट द वन एंड ऑफ अ मिरर क्लोजिंग दॅट एंड. मीन्स की जेव्हा आपण जे हे जोडलं, जेव्हा हे आपण जे मिरर जोडले, तेव्हा काय करायचं, आपल्याला जे कागद घ्यायचा आहे व्हाईट पेपर आणि तो या ट्रायंगल्सवर चिटकून द्यायचा आहे आणि तो कॅप फॉर क्लोजिंग ते क्लोज करून घ्यायचा आपल्याला. नंतर काय इन्सर्ट 4 to 5 कलर्स ग्लास पीस इन द होलो ऑफ द मिरर. त्यामध्ये आपल्याला ते मिरर्स टाकायचे, कलरफुल मिरर जे असतात, लाल कलरचे, रेड कलर म्हणजे पिंक कलरचे, या प्रकारे आपल्याला त्यामध्ये मिरर्स टाकायचे. क्लोज द अदर एंड ऑल्सो विथ अ पेपर अँड मेक अ होल इन इट. जसं की दोन्हीकडून आपल्याला जे या साईडला आणि या साईडला सुद्धा आपल्याला व्हाईट पेपर लावायचा आणि एका साईडला आपल्याला होल पाडायचा त्या पेपरला. नंतर काय करायचं आहे, लुक थ्रू द होल टुवर्ड्स लाईट. त्यामधून आपल्याला त्या होलमधून तो लाईट बघायचा आहे. तो जो अंदरचं जे चित्र होईल ते बघायचं आहे. यू विल सी द इन्युमेरेबल इमेजेस ऑफ द ग्लास पीस. त्यामध्ये जे आहे आपण खूप ग्लास पीसचे इमेज बघू. कारण की जे आहे आता यामध्ये जे आपण यामध्ये काय टाकलं तर ग्लास पीस टाकले, ते काय होतील, तर ते रिफ्लेक्ट होतील, वापस येतील, रिफ्लेक्ट होतील, वापस येतील. कारण की यामध्ये सर्व इकडे काय मिरर आहे ना, त्यामुळे काय होईल, सपोज इथे एक मिरर आहे, हा सपोज एक इथे जर काच लावला मी तर हा रिफ्लेक्ट होईल, वापस येईल, रिफ्लेक्ट मिरर असा तो यामुळे तो रिफ्लेक्ट होत राहील. त्यामुळे आपल्याला त्याची खूप इमेज दिसतील. यू कॅन सी डिफरंट डिझाईन्स. त्यामध्ये डिझाईन दिसतील आपल्याला इन द केल्डिओस्कोप. यालाच केल्डिओस्कोप असे म्हणतात. आणि त्या केल्डिओस्कोपमध्ये आपल्याला विविध डिझाईन दिसतात. द स्पेशलिटी ऑफ केल्डिओस्कोप इज दॅट द डिझाईन्स डू नॉट इझिली रिपीटेड देमसेल्फ. म्हणजे की त्या जे असतात त्या इझिली त्या जे आहेत रिपीटेड होतात. रिपीट म्हणजेच की रिफ्लेक्ट होतात त्यामध्ये आपल्याला एकाच्या जास्त जे डिफरंट टाईम्स आपल्याला त्या दिसतात. एव्हरी टाईम द डिझाईन इज डिफरंट. त्यामध्ये जे आहे डिझाईन ही डिफरंट असते. सपोज इथे जर मी या प्रकारचा एक मिरर लावला तर तो रिफ्लेक्ट होईल,
आणि दुसऱ्या प्रकारे दिसेल आपल्याला, दुसऱ्या अँगलमधून तो दुसऱ्या टाईपचा दिसेल आपल्याला. या प्रकारचे विविध टाईपचे डिफरंट टाईपचे डिझाईन्स आपल्याला त्यामध्ये दिसताना मिळतात. पीपल मेकिंग वॉल पेपर्स विच आर यूज टू डेकोरेट वॉल्स अँड क्लोथ डिझायनर्स अँड यूज केल्डिओस्कोप फॉर मेकिंग न्यू डिझाईन्स. जसे की जे क्लोथ किंवा वॉल्सवर डिझाईन करतात का नाही, ते केल्डिओस्कोपचा वापर करून करतात. म्हणजे की केल्डिओस्कोपमध्ये त्या प्रकारची डिझाईन ते बघतात आणि त्या प्रकारे ते डिझाईन करतात विविध वस्तू. यानंतर आपल्याला पेरिस्कोप बघायचा आहे. म्हणजे की केल्डिओस्कोप काय झाला तर असा एक ऑब्जेक्ट की त्यामध्ये जे आहे विविध डिफरंट टाईप ऑफ इमेजेस, एका वस्तूचे आपल्याला डिफरंट टाईप ऑफ इमेजेस दिसतात. म्हणजे की आपण त्यामध्ये जर एक टाईपचा कास्ट टाकला तर तो आपल्याला डिफरंट टाईपचा दिसेल. या प्रकारे आपल्याला तो डिफरंट टाईपचा दिसेल. मिरर. नंतर पेरिस्कोप बघायचा. हा पेरिस्कोप जनरली सबमरीन्समध्ये यूज करतात. या प्रकारे त्याची डायग्राम असते, तुम्ही बघू शकता. या प्रकारे अशी ती डायग्राम असते. आपण बघतो की सबमरीनवर असं एक टोक निघेलं असतं, एक टोक या प्रकारे. तर ते जे असतं ते हेच असतं. म्हणजे यामधून जे आहे जे आपण समुद्राच्या जे बाहेरची हालचाल चालत आहे ते बघू शकतो आपण अंदरूनच. इथे काय टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, आपल्याला बॉक्स घ्यायचा आहे या प्रकारचा. मेक अ स्लीट इन द टॉप अँड बॉटम, या प्रकारे त्याची स्लीट करायची आपल्याला. या प्रकारचा बॉक्स तयार करायचा आहे. साइड ऑफ द बॉक्स अँड प्लेस द 2 मिरर्स सो दॅट दे मेक अँड अँगल ऑफ 45 डिग्री. म्हणजेच की आपल्याला जे इथे मिरर ठेवायचे इथे आणि इथे ठेवायचं आहे, आणि हे जे आहे ते कट करायची ती साईड. आणि इथे जे अँगल, हा जो अँगल आहे, हा अँगल बघू शकतो ना आपण. हा इथे जो अँगल दिलेला आहे हा वाला आपल्याला 45 डिग्रीचा ठेवायचा आहे. विथ द साईड ऑफ द बॉक्स अँड आर पॅरलर टू इच अदर. हे ज्या साईड आहेत ह्या पॅरलर असल्या पाहिजे एकमेकांशी, तेव्हा कुठे तो आपल्याला मिळेल. नंतर काय फिक्स देम विथ स्टिकिंग टेप. ते आपल्याला स्टिकिंग टेपच्या सहाय्याने फिक्स करायचं. सी फिगर 16.2 यामध्ये बघू शकतो आपण. यावरून सुद्धा आपण ते करू शकतो. मेक 2 विंडोज. इथे आपल्याला विंडोज करायचे आहेत 2 ऑफ द 1 इंच नियर द 2 मिरर्स. या मिररच्या नियरमध्ये आपल्याला 2 विंडोज तयार करायचे आहे, या नियरमध्ये इथे. नाउ सी थ्रू द बॉटम विंडो. ही जे आता ह्या ज्या मिरर आहेत की नाही, इथे आपल्याला हे होल म्हणजेच की ही विंडो करायची आणि इथे विंडो करायची आहे. आणि या विंडोमधून जे खालच्या विंडोमधून आपल्याला बघायचं आहे. मेक नोट व्हॉट यू सी. तुम्ही काय बघाल ते तुम्हाला नोट करायचं आहे. आपण काय बघू, सपोज इथून जर आपण बघितलं तर आपल्याला इथचं दिसेल ना. इथे जे आहे इथे मी ऑब्जेक्ट ठेवलेली आहे, मी जर इथून बघितलं तर आपल्याला ही ऑब्जेक्ट दिसेल. कारण की यामध्ये जे आपण इथे हा जो लाईट आहे हा लाईट यावर पडला, का नाही. नंतर काय झालं तर इथे आपण या अंदर सुद्धा लाईट लावले, हे लावले. नंतर काय झालं, हा स्ट्रेट लाईनमध्ये इथे आला. हा काय झाला मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. इथे सपोज मी एक ऑब्जेक्ट ठेवला, हा जो ऑब्जेक्ट याचा इन्सिडेंट रे काय होईल तर यावर इन्सिडेंट रे पडला आणि रिफ्लेक्ट होऊन या जो आहे या मिररवर धडकेल. आणि या मिररवरून हा पुन्हा या मिररवर रिफ्लेक्ट होईल आणि इथून आपल्याला तो दिसेल. या प्रकारे या रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट या प्रकारे आपल्याला ते दिसायला मिळतं. नंतर काय फ्रॉम द बॉटम विंडो, जे खालील विंडो होती या प्रकारची, इथून आपल्याला बघायचं आहे. इथून वन कॅन सी व्हॉट इज द फ्रंट ऑफ द टॉप विंडो. या विंडोच्या फ्रंटमध्ये जे आहे टॉपच्या विंडोच्या वरच्या त्याच्या फ्रंटमध्ये काय आहे ते आपल्याला दिसतं. दिस डिव्हाइस इज कॉल्ड अ पेरिस्कोप. याला पेरिस्कोप असं म्हणतात. तुम्हाला एक्झाम्पल असं विचारतात एक्झाममध्ये सुद्धा. दिस इज यूज्ड इन सबमरीन्स टू सी ऑब्जेक्ट अबाव द सरफेस ऑफ वॉटर. मी मगाशी सांगितलं जे पाण्याच्या वरचे जे हे असतात ऑब्जेक्ट ते बघण्यासाठी या सबमरीनमध्ये जे आहे हे पेरिस्कोप वापरतात. तुम्ही बघू शकता इथे झूम करून सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. हा पेरिस्कोप आहे, हा पेरिस्कोप आहे या प्रकारे. नंतर आपल्याला काय दिलं आहे, दिस इज यूज इन सबमरीन. आपण ते बघितलं. इट इज ऑल्सो यूज टू ऑब्झर्व अँड कीप अ वॉच ऑन द ऑब्जेक्ट ऑफ ऑर पर्सन ऑन द ग्राउंड फ्रॉम द अंडरग्राउंड बंकर. म्हणजेच की इथे सपोज एक ग्राउंड आहे, यामध्ये जे अंडरग्राउंड बंकर असते यावरून जे आहे इथे सुद्धा पेरिस्कोप यूज करता. इथून आपण जो आहे जो ग्राउंडवरचा ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा व्यक्ती आहे पर्सन त्याला आपण निरीक्षण करू शकतो, त्याचं ऑब्झर्वेशन करू शकतो त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी. नंतर काय केल्डिओस्कोप अँड पेरिस्कोप बोथ यूज प्रॉपर्टीज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. या दोन्हीमध्ये जे आहे केल्डिओस्कोप आणि पेरिस्कोपमध्ये प्रॉपर्टी कशाची असते तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजेच की रिफ्लेक्ट होतं
डिफरंट टाईम वेळा हे रिफ्लेक्ट होतो. यानंतर आपल्याला सॉल्ड एक्झाम्पल बघायचे आहेत काही. तर हा आपला शेवटचा लेक्चर होणार आहे. सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट आहे, इफ द रिफ्लेक्टेड रे मेक अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ अ नॉर्मल, व्हॉट अँगल मस्ट इन द इन्सिडेंट रे विथ द नॉर्मल. म्हणजेच की इथे एक मिरर आहे, यावर काय दिलेलं आहे आपल्याला, इथे मिरर आहे, यावर ही नॉर्मल आहे आणि इथे जे इन्सिडेंट रे आला हा रिफ्लेक्ट झाला आणि हा जो अँगल आहे हा आपल्याला 60 डिग्री दिला आहे. तर आपल्याला विचारलं की हा जो इथे नॉर्मलसोबत इन्सिडेंट रेने 60 डिग्रीचा अँगल केला का नाही. तर नंतर मला विचारलं की रिफ्लेक्टेड रे सॉरी आपल्याला जो आहे, एक मिनिट, आपल्याला काय सांगितलं, तर हा जो इन्सिडेंट रे आला यामधून हा रिफ्लेक्ट झाला आणि याने काय केलं, या रिफ्लेक्टेड रेने या नॉर्मलसोबत 60 डिग्रीचा अँगल बनवला. 60 डिग्रीचा. आपल्याला विचारलं की अँगल ऑफ इन्सिडेंट काय होईल. मग आपण गिवन लिहून घेतलं फर्स्ट, अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ आर, अँगल आर म्हणतो ना आपण त्याला शॉर्टकटमध्ये, इज इक्वल टू 60 डिग्री दिला आहे. अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल आय, आपण त्याला आयने डिनोट करतो, याला क्वेश्चन मार्क दिला, आपल्याला दिलं नाही ना, यामुळे आपण तसं लिहिलं. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय, अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आपण हा यूज केला. अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, बट अँगल आर इज इक्वल टू 60 आहे ना, सो अँगल आय इज इक्वल टू 60 डिग्री. रिफ्लेक्शनचा लॉ काय, अँगल आय म्हणजेच की इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, पण आर किती दिलं आपल्याला, 60 डिग्री. सो आय किती होईल मग, 60 डिग्री होईल ना. सो आपण लिहू शकतो द इन्सिडेंट रे विल मेक अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ अ नॉर्मल. हा जो आहे नॉर्मल सोबत इन्सिडेंट रे कोणचा अँगल बनवेल, तर 60 डिग्रीचा बनेल ना, आपण असं लिहू शकतो. सेकंड आहे, इफ द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे इज 90 डिग्री. इथे एक नॉर्मल आहे आणि हा जो आहे मिरर आहे, इथे एक इन्सिडेंट रे आला, हा रिफ्लेक्टेड झाला. त्यांनी काय म्हटलं, इन्सिडेंट रे मेक द अँगल, एक मिनिट, इथे जे हा प्लेन मिरर आहे यावर इन्सिडेंट रे आला तो रिफ्लेक्ट झाला, यावर आपण नॉर्मल काढलं. इथे काय सांगलं, इफ द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे, यामधला जो पूर्ण अँगल आहे, इन्सिडेंट रे म्हणजेच की आय आणि हा जो आहे हा रिफ्लेक्टेड रे, यामधला पूर्ण अँगल आहे दिलेला 90 डिग्री दिलेला आहे. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ इन्सिडेन्स काय होईल आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय होईल, आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट जे गिवन आहे ते लिहून घेऊया. अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे किती आहे, हा पूर्ण 90 डिग्री दिला आहे. सो दॅट इज आपण कसं लिहू शकतो त्याला, अँगल आय प्लस अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. इक्वेशन वर देऊन दिलं त्याला आपण इक्वेशन 1 नाव. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय आहे, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, हे इक्वेशन 2. यामध्ये बघू शकता राईट साईड जी आहे ही सेम आहे ना. इथे काय लिहू शकतो मग आपण, अँगल आय इज इक्वल टू आपण रिफ्लेक्ट दिलं, दोन इक्वेशन केले. सो या दोन इक्वेशनवर काय लिहू शकतो आपण, अँगल आय प्लस अँगल आर, इथे अँगल आय प्लस अँगल आय असं घेऊ शकतो ना आपण, कारण की इथे जे साईड आहेत बघू शकता तुम्ही त्या इक्वल आहेत ना. इथे काय अँगल आय जो आहे प्लस अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री आहे, पण अँगल आय जो आहे हा कशाशी इक्वल आहे, अँगल आरशी आहे ना. सो आपण असं या आरला आय लिहू शकतो ना, या आरला जे आपण आय लिहू शकतो. सो अँगल आय प्लस अँगल आय, इथे आरच्या जागी आपण अँगल आय लिहू शकतो इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल आय प्लस अँगल आय इज इक्वल टू 2 अँगल आय. इथे जे काय झालं 90, आणि आपण काय केलं नंतर, हा जो 2 आहे इथे साईडला सॉल्व करून दाखवतो मी. हा जो अँगल आय आहे आपण इथेच ठेवला, आणि इथे जे 90/2, कारण की हा 2 जो आहे डिव्हिजनमध्ये जाईल, 90/2 इज इक्वल टू 40/. सो अँगल आय इज इक्वल टू 40/. इथे आपल्याला विचारलं होतं, अँगल आयच विचारला होता आपल्याला. अँगल ऑफ इन्सिडेन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर 45, कारण की अँगल आय 45 आहे की नाही. सो अँगल आर सुद्धा 45 होईल, कारण की अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, हे आपल्याला रूल माहीत आहे. सो अँगल आय इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडेन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर 45, दोन्ही सुद्धा सेम राहतात. थर्ड क्वेश्चन काय, द अँगल बिटवीन प्लेन मिरर. आता हा प्लेन मिरर आहे, मी इथे नाही काढत, साईडला काढतो. अँगल बिटवीन प्लेन मिरर आहे, हा अँगल बिटवीन प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे इज 35. इथे जे आहे हा मिरर आला, हे इन्सिडेंट रे आला, हा रिफ्लेक्ट झाला, आणि इथे नॉर्मल आहे. तर इथे जे हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला 35 दिलेला आहे, हा 35 आहे.
व्हॉट इज द अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय होईल आपल्याला सांगायचं आहे. तर सॉल्वमध्ये आपल्याला फर्स्ट काय लिहायचं, गिवन लिहायचे. इन फिगर 16.2 फिगर कुठे आहे आपण बघू शकतो. 16.2 मी इथे खाली येतो, स्क्रोल करतो. एक मिनिट. ही जी फिगर आहे यावरून आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. तर सोडूया. इन फिगर काय दिलं आपल्याला. इन फिगर 16.2 लाईन पी क्यू इज इक्वल टू मिरर, म्हणजेच की इथे जे आहे ही पी क्यू मिरर दिली होती आपल्याला. आणखीन काय, एओ इज अ इन्सिडेंट रे. हा जो आहे हा एओ, इथे ओ आणि हा ए हा इन्सिडेंट रे आहे. आणि लाईन ओ एन इज अ नॉर्मल, ही जी आहे ओ एन ही नॉर्मल आहे. आणखीन काय सांगितलं, ओ बी इज अ रिफ्लेक्टेड रे. ओ बी सॉरी एक मिनिट, हा जो ओ बी आहे हा रिफ्लेक्टेड रे आहे. नंतर काय सांगितलं आपल्याला, फ्रॉम फिगर अँगल पी ओ ए इज इक्वल टू आपल्याला 35 डिग्री आपल्याला दिलेला आहे गिवनमध्ये. सो अँगल पी ओ एन काय होईल मग 90 डिग्री आहे ना, कारण की तो नॉर्मल आहे, तो 90 डिग्रीमध्ये राहील ना. हा नॉर्मलला परपेंडिक्युलर असतं, आपण बघितलं होतं. सो अँगल पी ओ ए प्लस अँगल कोणचा ए ओ एन इज इक्वल टू अँगल पी ओ एन, बरोबर ना. एक मिनिट, मी तुम्हाला एक एक्झाम्पलमध्ये सांगतो. आता आपण काय केलं, सपोज इथे नॉर्मल आहे, इथे इन्सिडेंट रे आला, रिफ्लेक्ट झाला, हा झाला नॉर्मल. याचं नाव काय, पी क्यू इज अ मिरर. पी क्यू आणि ए ओ हा इन्सिडेंट रे आहे, ए ओ आहे ना. आणि नंतर काय इन्सिडेंट रे आणि नॉर्मल एन ओ इज अ नॉर्मल ओ एन सॉरी. आणि ओ बी आहे, हा रिफ्लेक्टर रे आहे. तर आपल्याला हा अँगल किती आहे, हा अँगल पूर्ण अँगल हा 90 डिग्री आहे ना. आणि हा किती दिला आपल्याला, हा वाला हा 35 डिग्री दिला. आपण असं लिहू शकतो ना, अँगल पी ओ एन इज इक्वल टू अँगल पी ओ एन इज इक्वल टू अँगल पी ओ ए प्लस अँगल ए ओ एन असं लिहू शकतो ना. म्हणून आपण इथे काय लिहिलं, अँगल पी ओ ए म्हणजेच की एक मिनिट, अँगल पी ओ ए म्हणजेच की हा अँगल प्लस अँगल ए ओ एन म्हणजेच की हा अँगल इज इक्वल टू अँगल पी ओ एन म्हणजेच की हा अँगल, हा टोटली अँगल म्हणजेच की हा अँगल प्लस हा अँगल असं आपण लिहिलं. तर हा अँगल किती दिला आपल्याला, 35 डिग्री आपण लिहून घेतलं. नंतर हा अँगल आपल्याला दिलेला नाही आहे. आणि पी ओ एन किती आहे, 90 डिग्री आहे, कारण की तो परपेंडिक्युलर आहे ना, ती नॉर्मल आहे ना. नंतर ए ओ एन आपण इथेच ठेवलं आणि 35 हा मायनसमध्ये जाईल. आलं काय आन्सर, 55. सो 55 डिग्री जो आहे तो ए ओ एन होईल. ए ओ एन म्हणजेच की कोणचा अँगल, ए ओ एन म्हणजे एक मिनिट, ए ओ एन म्हणजे कोणता, तर हा अँगल जो आहे हा अँगल हा ए ओ एन आपल्याला 35 आला. यावरून आपण आपल्याला हा अँगल आला ना, हा अँगल आपला 35 डिग्री आला. तर हा सुद्धा 35 डिग्रीच होईल ना. तर आपण तिथे लिहून, सो अँगल ए ओ एन आपल्याला आला 55. थर्ड द अँगल ऑफ इन्सिडेंस म्हणजेच की अँगल ए ओ एन. अँगल ऑफ इन्सिडेंस कोणचा आहे, अँगल ए ओ एन आहे ना, इज इक्वल टू अँगल आय, आपण याला असं डिनोट करतो ना, इज इक्वल टू 55. तर इन्सिडेंट रे आपला 55 आला का नाही. तर रिफ्लेक्टेड रे काय होईल, 55 होईल ना, कारण की लॉ ऑफ रिफ्लेक्शनच्या अकॉर्डिंग लिहू शकतो आपण, ॲज अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. सो अँगल आर इज इक्वल टू 55 डिग्री आपण काढलं त्या लॉ ऑफच्या रिफ्लेक्शनच्या नुसार. अँगल ऑफ रिफ्लेक्शन अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडेन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू आर 55 आपण असं लिहिलं. नंतर 4 हा लास्ट क्वेश्चन आहे. व्हॉट अँगल्स विल द रिफ्लेक्टेड रे मेक विथ द मिरर. हा जो इथे मिरर आहे, इथे जो आहे इन्सिडेंट रे आला, हा रिफ्लेक्ट झाला आणि नॉर्मल. इथे काय विचारलं आपल्याला, इथे एक मिनिट, तर इथे आपल्याला विचारलं व्हॉट अँगल विल द रिफ्लेक्टेड रे मेक विथ द मिरर. हा जो रिफ्लेक्टेड रे आहे हा अँगल या मिररशी कोणचा अँगल बनवेल. इफ द अँगल ऑफ इन्सिडेन्स इज 40. हा जर अँगल जर 40 असेल तर काय होईल, हा जर 40 डिग्री दिलेला आहे आपल्याला, तर आपल्याला हा अँगल विचारला आहे. हा अँगल ऑफ म्हणजेच की आपल्याला अँगल कोणचा, तर जो अँगल ऑफ रिफ्लेक्टेड रे होता याच्या खालचा, म्हणजेच की हा अँगल विचारला आपल्याला. कसं सॉल्व करूया आपण हे आता, एक मिनिट. तर मी हे डायग्राम पुन्हा काढतो. तर पुन्हा काढली मी डायग्राम. तर इथे आपण लिहू
नंतर काय आपण लिहू शकतो फ्रॉम फिगर 16.2 आपण लिहू शकतो अँगल QON म्हणजेच की कोणचा अँगल हा. एक मिनिट मी नाव देतो या फिगरमध्ये. तर ही जी फिगर आहे या फिगरवरून आपल्याला ते सॉल्व्ह करायचं. तुम्ही काय करायचं तुमची टेक्स्टबुक समोर घेऊन ठेवा म्हणजेच की मी ते तुम्हाला वाचून मी तुम्हाला ते क्लिअर करणार आहे आता. तर आपल्याला काय दिलं अँगल QON म्हणजेच की जो अँगल कोणचा आला तर हा अँगल QO आणि N म्हणजेच की हा अँगल किती आपल्याला 90 डिग्री आहे ना कारण की ही नॉर्मल आहे. रिझन लिहिला आपण. अँगल ऑफ इन्सिडेंस किती दिला आपल्याला अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल टू 40 डिग्री. सो अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती होईल अँगल ऑफ इन्सिडेंस की कोणता झाला अँगल ऑफ इन्सिडेंस NOB हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन झाला इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू 40 कारण की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन इथे आपला अँगल I हा 40 असेल का नाही तर अँगल R सुद्धा 40 राहील ना कारण की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन आपण रिझन लिहिलं. आणि अँगल R कोणचा आहे तर अँगल NOB हा अँगल R आहे. सो अँगल NOB इज इक्वल टू 40 मीन्स रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू 40 डिग्री. यानंतर काय अँगल NOB म्हणजेच की कोणचा वाला आणि हा जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन प्लस QOB जो आहे अँगल ऑफ कोणचा हा इथे आहे QO आणि B म्हणजेच की हा जो मिरर आहे त्यासोबत जो रिफ्लेक्शन रेने अँगल बनवला तो अँगल QOB इज इक्वल टू QON. आता मी एक डायग्राम काढतो पुन्हा एक. तिथे नॉर्मल आणि ही रे याला आपण QOB आणि हा जो आहे QON. तर आपण हा अँगल काढला ना हा किती आला आपला 40 डिग्री आला कारण की हा सुद्धा 40 दिला ना आपल्याला इन्सिडेंस अँगल ऑफ इन्सिडेंस. सो हा पण 40 राहील. आणि आपल्याला काय सांगितलं मग इथे काय लिहिलं आपण अँगल NOB म्हणजेच की हा अँगल प्लस अँगल QOB जस की हा अँगल इज इक्वल टू अँगल QON हा होल अँगल पूर्ण या प्रकारे आपण लिहिलं. तर NOB किती आपल्याला 40 डिग्री आहे QOB किती आहे दिलेलं नाही आहे आणि QON 90 डिग्री आहे. सो आपण अँगल QOB इथेच ठेवला आणि हा 40 मायनस पाठवला आणि त्याचं मग अँगल QOB किती मिळाला आपल्याला इज इक्वल टू 50 डिग्री. सो लिहू शकतो द रिफ्लेक्टेड रे विल मेक अन अँगल ऑफ 50 डिग्री विथ द मिरर. तर मिरर सोबत जो आहे तो 50 डिग्रीचा अँगल फॉर्म करेल काय तर रिफ्लेक्शन रे आहे हा 50 डिग्रीचा अँगल फॉर्म करेल. तर या प्रकारे आपण सॉल्ड एक्झाम सुद्धा सोडवलेला आहे. यासोबतच आपला जो चॅप्टर होता रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा सुद्धा टोटली सॉल्व झाला. तर 2 लेक्चरमध्ये आपला जो आहे लेसन कंप्लीट झाला आहे. तर मी लवकरच तुम्हाला नेक्स्ट जो लेक्चर आहे नेक्स्ट जो लेक्चर येईल आपला लेक्चर नंबर आता 1 येईल ना त्यामध्ये आपण जो 17 चॅप्टर आहे मॅनमेड अँड जो मॅनमेड मटेरियल्स हा घेऊन येणार आहे. तर लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत टेक केअर. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. परंतु त्यामध्ये तुम्ही बेल आयकॉन सुद्धा दाबा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय फ्रेंड्स.